हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता सायंकाळी ना मी थोडे कपडे वगैरे जे काही वाढलेले होते ते सगळे घडी करायला घेतलेले आहे. कारण कपडे ज्या दिवशीचे त्या दिवशी घडी करून कपाटात गेले की बरे राहतात, इकडे तिकडे पसाराही राहत नाही आणि वेळच्या वेळी कपडे देखील आपल्याला बरोबर जागेवर मिळून जातात. तर सॉक्सची घडी ना मी या पद्धतीने करत असते. म्हणजे सॉक्सची जोडी इकडे तिकडे कुठेही जात नाही आणि एकत्र आपल्याला सॉक्स मिळतात. मुलांना वगैरे कधी सॉक्स वगैरे हवे असले तर मग आपल्यालाही शोधून देण्याची गरज पडत नाही. ते एकत्र राहिले की त्यांनाही सहज मिळतात. कारण सॉक्स भरपूर असतात आणि सगळे इकडे तिकडे मिसळून जातात ते. त्यामुळे अशी जर घडी आपण करून ठेवली तर जास्त आपल्याला शोधण्याची गरज पडत नाही. तर चला सगळे कपडे वगैरे घडी करून झाले माझे आणि मग मी ते सगळे कपाटात वगैरे ठेवून दिले. सायंकाळच्या आधी सगळे कपडे कपाटात घडी वगैरे करून लागून गेले की बरे राहतात. कारण या दिवसाचे तसेही कपडे थोडा वेळ जरी म्हणजे अंधार पडल्यावर बाहेर राहिले की ते अजून थंड येत असतात. त्यामुळे त्या आधीच थोडे वाळून गेले आणि घडी वगैरे करून ठेवून दिले की ते बरे राहतात. तर चला आता सायंकाळ झालेली आहे आणि दिवा वगैरे लावायचा आहे, म्हणून मग फ्रेश व्हायला मी चेहऱ्यावर पाणी वगैरे घेतलं. तर डोळ्यावर भरपूर असं मी पाणी मारून घेतलं. सकाळी आंघोळीच्या वेळेस आणि सायंकाळी फ्रेश होताना डोळ्यावर मी भरपूर असं पाणी मारत असते. ते डोळ्यासाठी चांगलं असतं आपल्या. तसं म्हटलं तर दिवसातनं 3 ते 4दा डोळ्यावरनं पाणी घेतलं पाहिजे. म्हणजे ते आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं. मात्र थंडीमुळे तर ते गार पाणी चेहऱ्यावर घेण्याची आता इच्छा होत नाही. मात्र सकाळी अंघोळीच्या वेळेस आणि सायंकाळी फ्रेश होताना मी घेत असते. तर चला आता छान फ्रेश वगैरे झाली. त्यानंतर मग दिवा वगैरे लावून घेतला मी देवाजवळ, तुळशीजवळ. आणि सायंकाळी वगैरे खूप छान वाटतं घरामध्ये दिवा वगैरे लावल्यानंतर. चला त्यानंतर मग आता मला स्वयंपाक करायचा होता. तर आज स्वयंपाकामध्ये अगदी सिंपल असं छान मला खिचडी बनवायची होती आणि तीही छान अशी मिक्स डाळीची. तर सगळ्या डाळी, तांदूळ वगैरे मी स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते आणि ज्या भाज्या मला टाकायच्या होत्या त्याच्यामध्ये तर त्या सगळ्या मी कापून घेतलेल्या होत्या. तर माझ्याकडे मुलांना अशा भरपूर भाज्या वगैरे घातलेली छान अशी मसाला खिचडी आवडत असते. तर अधूनमधून करत असते मी. तर भाज्यांमध्ये मी गाजर, शिमला मिरची, आलू, फुलगोबी, टमाटर वगैरे सगळं चिरून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मोहरी वगैरे टाकून दिली. त्यानंतर मग सगळ्या एक एक करून मी सगळ्या भाज्या सोडल्या त्यामध्ये आणि भाज्या थोडा वेळ होऊ देणार आणि नंतर मग डाळी, तांदूळ वगैरे सोडणार त्याच्यामध्ये. तर मी थोडीशी तिखट बनवत असते, जसं मसाला खिचडी म्हटलं मी. तर छान वाटते ती चवीला आणि मुलांची आज फर्माईश होती की अगदी अशी मऊ लुसलुशीत त्यांना खिचडी खायची होती. त्यामुळे थोडंसं मला अशी छान पातळ खिचडी बनवायची होती. त्यामुळे शिजवताना मी थोडं पाणी पण त्यामध्ये जास्तच घातलं. तर आठवड्यातनं एकदा तरी माझ्याकडे छान अशी खिचडी वगैरे बनतच असते. म्हणजे सायंकाळच्या जेवणामध्ये सहसा माझ्याकडे हलकं-फुलकंच जेवण असतं. क्वचितच मी थोडंसं हेवी वगैरे कधीतरी बनवत असते. नाहीतर सायंकाळचं अगदी सिंपल असाच मेन्यू असतो माझ्याकडे जेवणामध्ये. तर चला छान फोडणी देऊन दिली मी आणि त्यामध्ये मग भरपूर पाणी पण घातलेलं होतं मी आणि कुकर मग मी लावून दिला. हे झालं का पूर्ण? मोल्डेड क्लेपासनं बनवलेलं आहे. छान असे मिरर वगैरे लावले तिने आणि कलर केलेला आहे त्याला. छान वाटत आहे आणि हे दुसरं आता ते करून राहिलेली आहे. तर जे केकचे बेस असतात ना त्यावर बनवलेलं आहे तिने. आणि हे जे दुसरं बनवलेलं आहे त्याला पेंटिंग करत आहे ती आता. मग लावून देऊ अपेक्षा इथे आपण झाल्यानंतर. छान वाटत आहे ते दोन्ही. हॉलमध्ये तर आता 2-3 झालेले आहे छान. तर हॉलमध्ये जिथे टी व्ही लागलेली आहे त्या भिंतीवर इथे अपेक्षाने छान असे हे आधी वॉल डेकोर बनवले होते. तर त्याच्यामध्ये एक असा गणपती बनवलेला आहे आणि एक आहे जी वारली पेंटिंग आहे. तर खूप छान वाटते ती आणि परत ही एक अजून वारली पेंटिंग तिने बनवलेली आहे. तर छान असं रंगसंगती वगैरे खूप सुंदर केलेली आहे. त्यामुळे खूप छान दिसतात त्या भिंतीवर लावलेल्या आहे तर. आणि आता ज्या बनवलेल्या आहे तर बघूया ते कुठेतरी दुसऱ्या रूममध्ये वगैरे मी लावते. तर चला आता खिचडी पण माझी झालेली होती आणि त्यानंतर मला थोडी त्याच्यासोबत टमाटरची चटणी करून घ्यायची होती. तर त्यासाठी पातीचे कांदे आणि छान टोमॅटो वगैरे चिरून घेतले होते आणि भरपूर अशी कोथिंबीर वगैरे टाकून छान अशी चटणी केलेली होती. तर माझ्याकडे फक्तच खिचडी म्हणून असं खात नाही. मसाला खिचडी जरी बनली तरी थोडी तरी चटणी त्याच्यासोबत करावीच लागते.
तर इकडे खिचडी झालेली होती, मात्र त्याला ना छान असा वरून मला तडका द्यायचा होता. म्हणून एका छोट्या भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये थोडं मोहरी आणि लसण टाकलं. लसणाचा थोडा रंग बदलेपर्यंत छान तळून घ्यायचं. लाल मिरची टाकली त्याच्यामध्ये आणि थोडं तिखट टाकलं आणि ती सगळी फोडणी मग मी खिचडीला देऊन दिली. तर छान अशी फोडणीची जी खिचडी केली की खायला खूप छान चविष्ट लागते आणि छान अशी मऊसूद नरमच बनवलेली होती मी. तर इकडे जे वॉल डेकोर अपेक्षाने बनवलेलं होतं तर ती सगळी पेंटिंग वगैरे त्याची झालेली होती आणि ते आता वाळलेली होती. त्यामुळे मग तिने ना त्यावर मिरर वगैरे जे काही लावायचे होते ते सगळे लावायला घेतले होते आणि सगळी तयार झाल्यानंतर ती सगळी ना अशी दिसत होती. तर बघा किती छान दिसते. तर आम्ही थोडं कंपेअर करत होतो की हे जे आधी ब्लॅक आणि ब्ल्यूमध्ये तिने बनवलेलं आहे तर त्याचं फिनिशिंग तेवढं खास नव्हतं आलेलं. मात्र जे आता तिने बनवलेलं होतं ते खूप छान झालेलं होतं. रंगसंगती थोडी अजून सुंदर वाटत होती ती. तर तयार झालेलं हे जे वॉल डेकोर होतं तर हे कुठे लावायचं तेच आमचं दोघींचं थोडंसं सुरू होतं. तर म्हटलं चला आता इथे बेसिंगच्या बाजूची जी भिंत होती तर ती थोडीशी रिकामी होती छान. तर म्हटलं इथे छान वाटेल ते. तर इथे आरसा वगैरे लागलेला आहे आणि असं साईडला छान वाटेल ते वॉल डेकोर. म्हणून मग इथेच लावायला घेतले. तर त्याला छान 2 साईड टेप वगैरे तिने लावून घेतला आणि त्यानंतर मग ते वॉल डेकोर तिथे लावले. तर खरंच खूप छान वाटत होते त्या भिंतीला लावल्यानंतर. थोडं असं तिरप्या याच्यात मी तिला लावायला लावले होते ते. तर खूप सुंदर दिसत होते. तर तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर घर सजवण्याकरता काही खूप महागड्या वस्तूंची गरज नसते. अशा छोट्या छोट्या वस्तूंनी देखील आपण छान ना घर असं सजवू शकतो. तर ते वॉल डेकोर लावून झाले भिंतीला आणि खूप छान दिसत होते ते. तर चला आता खिचडी आणि चटणी देखील झालेली होती आणि खिचडी गरम गरम खायलाच छान वाटते. तर मग मी ताटं वगैरे करून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केलीत. तर चला जेवणं वगैरे झाली. त्यानंतर ओटा वगैरे सगळा आवरून झालेला आहे. भांडे वगैरे सगळं झालेलं आहे माझं घासून आणि अपेक्षाला थोडी ना सर्दी झालेली आहे. थोडा हलका खोकलाही आहे तिला. तर थोडंसं तिला शहद आणि हळद देते मी आता. तर चला थोडीशी हळद ना भाजून घेते मी. तर चांगलं असतं ते खाणं म्हणजे खोकला सर्दी वगैरे राहिला की तसं औषध देत आहे मी तिला सायरप खोकल्याचं वगैरे. पण थोडीशी हळद आणि शहद दिलं की त्याच्याने थोडासा आराम होतो. तर थोडीशी हळद ना भाजून घेते मी. तर हळद आणि शहद दिला तिला मी. तर एकदम थोडीशी कशी तरी करत होती ती. हळद थोडीशी म्हणजे हे असते ना त्याचा स्वाद जो असतो उग्र असतो. मात्र शहदमध्ये टाकल्यानंतर तेवढं काही वाटत नाही. पण मुलांचं असतं थोडंसं काही नवीन वस्तू दिली की त्यांना थोडीशी टेस्ट चेंज वाटत असते. हां, गुळासोबतही आपण देऊ शकतो. कुणी कुणी अद्रकच्या रसामध्ये देखील देत असतात हे हळद आणि मी शहदमध्ये दिलं कारण तिने खाल्लं पाहिजे म्हणून. शहदचे फायदे असतातच काही ना काही आपल्या शरीराला मिळतात. तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.